तर काल रात्री आम्ही जेवलो आणि जेवून झाल्यानंतर मग आम्ही मूवी बघितला आणि मूवी बघून मग नंतर आम्ही झोपून गेलो. मूवी बघितला कारण भाऊजी प्रोजेक्टर घेऊन आले होते, तर प्रोजेक्टरवरती आम्ही मस्त मूवी लावला आणि मस्त मूवी बघेपर्यंत आम्हाला वाजले 12-12:30. सो त्यामुळे मग आम्ही झोपून गेलो आणि आता सकाळी उठून बघतोय तर काय, माझ्या पाठीतून मला समुद्राचा आवाज येतोय काय? जर तुम्ही नीट बघितलात ना तर माझ्या पाठी बॅकवॉटर आणि त्याच्या पाठी समुद्र आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. दिसला समुद्र? ॲक्च्युली मी थोडा लांब उभा आहे, जर जरा अजून पुढे गेलो ना तर एकदम जवळून समुद्र दिसेल. थांबा दाखवतो तुम्हाला. तर हा बघा समुद्र. आणि अलीकडे हे जे पाणी दिसतंय ना, ते आहे बॅकवॉटर. कारण ज्यावेळेस समुद्राला भरती येते ना तर समुद्राचं पाणी संपूर्ण इथपर्यंत येतं. काल आम्ही ज्यावेळेस आलेलो ना त्यावेळेस भरतीचा टाईम होता, तर आम्ही त्या येताना हा जो समोर रोड आहे ना त्या रोडने आम्ही येताना आहे ना त्या साईडला जर बघितलात ना तर पूर्ण म्हणजे ह्या कडेपर्यंत समुद्राचं पाणी येत होतं. म्हणजे त्या समुद्राच्या लाटा येऊन त्या कडेपर्यंत लागत होत्या. सो आता आज मे बी नाही आहे, त्याच्यामुळे थोडं पाणी आतमध्ये आहे. आणि आता आहोटीचा टाईम असेल म्हणून मग ते आतमध्ये गेलं आहे. परत ज्यावेळेस भरतीचा टाईम असेल त्यावेळेस मग ते परत पुन्हा इथे या कडेपर्यंत येतं. आणि पावसाळ्यामध्ये तर मग विचारूच नका, कारण पावसाळ्यामध्ये संपूर्ण ह्या ठिकाणापर्यंत पाणी येतं. इथे जर तुम्ही नीट बघितलात ना तर हे बॅकवॉटरमध्ये बघा किती पाणी आहे ना. हे आहे बॅकवॉटर. आणि हे बॅकवॉटर आहे. हे बॅकवॉटर आहे, याच्या पुढे ती झाडं आहेत आणि त्याच्या पुढे परत समुद्र आहे. आणि सुंदर अशी ही गावची सकाळ आहे. आणि गावची सकाळ बघा किती छान असते. ते पक्ष्यांचा किलबिलाट, त्याच्यानंतर जो कोंबडा सकाळ सकाळी काय आरवतो तो, आणि हा समुद्राचा आवाज आहे की नाही, एकदम असं म्हणजे बोलतात ना मन प्रसन्न करून टाकतंय. कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही, काय नाही, एकदम बिनधास्त. म्हणजे खरं आयुष्य कसं असतं ना ते भाई गावाला आल्यावरतीच कळतं. जे आपण रोजच्या दगदगीमध्ये मुंबईमध्ये जे आपण थकलेलो असतो ना, तो ताणतणाव रिलॅक्स करण्यासाठी, शांत राहण्यासाठी भाई गावालाच यावं लागतं. सो हेच गावचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी, गावची जी खरी म्हणजे लाईफ असते, कसं असतं, काय असतं, राहणीमान कसं असतं, खाणं पिणं कसं असतं त्यांचं, ते सगळं अनुभवण्यासाठी आम्ही इथे आलो होतो वेलासमध्ये. तर अशा प्रकारे आमचा कालचा दिवस संपला. आम्ही इथे 2 दिवस आहोत. काल सकाळी आम्ही आलो, कालची रात्र आज आहोत, आजची रात्र, उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत. उद्या आम्ही जाणार आहोत हरिहरेश्वरला. सो त्याच्यामुळे पुन्हा आज इकडे मजा मस्ती करायची आहे पूर्ण. फक्त इथे रिलॅक्स, कुठे फिरायचं नाही, काय नाही काय नाही. तरी त्यातल्या त्यात आम्ही जिथे राहिलो आहोत तिकडचे ते काका आम्हाला म्हणाले आहेत सकाळी लवकर उठा म्हणजे मी तुम्हाला नदीवरती घेऊन जाईल. सो काही मंडळी आमच्या अजून झोपलेले आहेत, बट तरी पण त्यांना उठवूया आता आणि फटाफट जाऊया नदीवरती. ठीक आहे. आणि आमची मंडळी अजून झोपलेली आहे. रुची, रुची, ए रुची, उठ. गुड मॉर्निंग. उठ उठ, चल लवकर. सो चला आता नदीवरती. श्रेष्ठा, कुठे चाललो आपण? बीच वर नाही, हा नदीवरती. आम्ही आता चाललो आहोत नदीवरती आणि आम्हाला आता काका घेऊन चाललेत. हा असा पाय वाटतलो नदीला. श्रेष्ठा मस्त त्यांचा हात पकडून चालले पुढे पुढे. हा नदीवरती जाण्याचा रस्ता आहे. मस्त चारी बाजूला, दोन्ही बाजूला मस्त झाडं झुडं लावलेले आहेत. आणि हा असा
रस्ता आहे, पायवाट आहे, गाडी पण येऊ शकते, बट एकदम प्रॉपर रोड नाही आहे, कच्चाच रस्ता आहे. गावाला आलं नदीवरती विहिरीवरती जर गेलंच नाही तर मग भाई मजा काय, गेलं पाहिजे की नाही. म्हणून आम्ही तर सध्या चाललो आहोत, सगळेजण आलो आहेत, मामा पण आले आहेत, अक्का पण आली आहे, ताई भाऊजी रुची सगळेच. तर सगळेजण आम्ही फुल ऑन मजा मस्ती करणार आहोत नदीवरती. तर बघूया नदी कशी म्हणजे मस्ती करण्यासारखी आहे की आपलं साईडला किनाऱ्यावरती बसूनच आपल्याला मजा मस्ती करायची आहे. बघूया, जर जास्त पाण्यात जायला मिळालं तर मजाच आहे, नाही मिळालं तर मग बघायची नदी. तुम्हाला दिसली माझ्या पाठी, मी तिथे उभा आहे, तो असा एक म्हणजे ह्या ठिकाणावरनं त्या ठिकाणी जाण्यासाठी, जसं की हे बघा इकडनं तिकडे जाण्यासाठी आहे, हा पूल आहे, या साईडला पण नदी आहे आणि या साईडला पण नदी आहे. ती बघा श्रेष्ठ आमची त्या काकांसोबत गेली आहे. आणि आता आम्ही याच ठिकाणी किनाऱ्यावरती बसून मजा मस्ती करणार आहोत. चला मग. पाणी किती क्लीन आहे बघा, पाण्याच्या आतलं सुद्धा दिसतंय. काय बोललीस? मी जाऊ नाही शकत बाबा, मला गेले ना हा की तिथे ब्लू ब्लू आहे ना, हा तिथे जर गेलं ना की डुबायला होते लगेच. बाबा मला नाही जायचं. नंतर ते कधी घेण्याची वाटेल, बाबा मला त्या वरती जायचं, वरती गेली की मग माझं काय खरं नाही बाबा. चल बाबा. बघू, फुल थंड आहे. उडवा एकमेकांच्या अंगावर बघू जरा. असं थंड आहे, असं थंड आहे की बाबा जातो आतमध्ये. सगळं पाणी असं वाटतं. कुठे आतमध्ये? जास्त पण आत नको जाऊस. फोन दे तिला ना. हा. चांगलं आहे. गाड्या तर चांगलंच असेल ना. तो ये. कपडे आणलेच नाहीत पण आम्ही. आता नदीमध्ये आंघोळ करून आलंय, बट आता इथं डिस्कशन चालू आहे की आता समुद्रावरती परत जायचं आहे की घरी जायचं आहे, याच्यावरती चर्चा चालू आहे. कारण की ताईचं म्हणणं आता भिजलोच आहोत तर समुद्रावरती जाऊया म्हणून, कारण समुद्रामध्ये पण त्यांना जायचं भिजायचं आहे. तर बघूया आता घरी जातोय की समुद्रावर जातोय, असं डिस्कशन चालू आहे. नदीमध्ये मजा मस्ती करून झालेली आहे आणि आता आमचं फायनल झालं आहे की चुपचाप घरीच जायचं आहे, जेवायचं आहे आणि आराम करायचा आहे. बीचवरती समुद्रावरती उद्या जाणार आहोत. आता सध्या सगळे खूप थकले. हा 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 गावाला असं सारवतात आणि सारवून झाल्यानंतर ते सपाट जमीन प्लेन करण्यासाठी हे असं करतात. हा, आणि दगडी पण लावणार म्हणजे पाणी पडलं ना ते बाहेर येणार. छान. ये इथे ती लोक फुलपाखरू एक दिसलंय ते बघत बसले, तिकडे शोधतायत. आता तो गेलाय, तो फुलपाखरू कुठे आहे ते, काहीतरी युनिक वेगळं फुलपाखरू दिसलंय त्यांना. जो युनिक बटरफ्लाय शोधत होते ना तो आहे. झूम करा ना भाऊजी. हा तिकडनं स्लोली. हा तो हाच तो बटरफ्लाय आहे ना, भारी एकदम. किती कलर आहेत? 3 कलर आहेत.
सो आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आता आम्ही इथे खात आहोत पेरू. या तुम्ही पण खायला. तर इथे काकी पुरण वाटत आहेत, पुरणपोळीचं पाटावरती मस्त ऑथेंटिक पद्धतीने. आज मस्त पुरणपोळ्या खायला भेटणार आहे. एवढं टोपामध्ये सारण करून ठेवलंय. कोणते पेरू आंघोळ वगैरे झालेले, आता लय तिखट पेरू खायचा. लय तिखट आहे ना. तिखट आहे मग कशाला खाते? नको खाऊ, आणि बघ पेरू गोड आहे. नाही बघ तिखट गोड आहे. पेरू आहे म्हणून गोड. इथे आम्ही सगळे आपापली कामं करत आहोत. आता मी जस्ट कपडे धुतले. तिथे आंघोळ्या चालू आहेत बाकीच्यांच्या सगळ्या. आणि इथे हे बघा निवांत झोपलेत ते सुद्धा तोंड उघडं ठेवून. मस्त निसर्गाच्या सानिध्यात इथे झोपाळे आहेत. तिथे आरामात झोपलेत. आणि मी एवढी बोलते तरी त्यांना जाग नाही आहे. चला करू देत आराम. आरामाला आलो आहे तर. आज वेज स्पेशल मध्ये बघा काय काय व्हरायटी आहे. पुरणपोळी, आमटी, मुगाची भाजी, कांदा बटाट्याची भाजी, कांदा, आणि ही आमची पंगत. आणि पाठीमागेच काकी पुरणपोळी. हा थांबला. पाठीमागेच इथे काकी पुरणपोळी बनवत आहेत. मस्त गरमागरम पुरणपोळी बनवतात आणि आम्हाला खायला देतात. करा. आणि इथे भाऊजी ताईला प्रेमाचा घास भरवत आहेत. काय भाऊजी एकदाच केलं? हा 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 आता चपाती खायची नसते, पकडायची पहिला अशी दाखवायची. चला हे रुची उठ उठ चालू केलं लगडी. खेळताना खेळताना आठवलं. जास्त मोठा नाही एवढं चौक ना. तू लगडी काढू आम्हाला सगळ्यांना. आणि तिकडे कुठे चालले? इकडे एवढा पूर्ण चौकोन आहे ना. एवढ्यात आम्ही आलो तू थांबलोय. मी तो मध्ये उभा राहीन. म्हणूनच बोललो भाऊजी छोटा ठेवा. अरे मग टोकन उभं केलं ना. आउट आउट. अमृत अमृत दे. अमृतला गेले. अमृतचा फक्त ताई राहिले आणि श्रेष्ठा. भाऊजी नका मध्ये घेते. आईच्या भाऊजी अक्का तुम्ही आवडत तुम्ही कसं धावताय? भाऊजी चिटिंग आहे. भाऊजी चिटिंग दम लागला. तिला आटते एकटे लवकर लवकर. थांबा पायात जोर. मैं चिटिंग नहीं कर. मेरी बाइको चिटिंग कराने लगा. पायात जोर तरी येऊ दे. दुसरा काय नाही घाल. पहिलं कोण झालं आउट? आता तू धावून पकड. आम्ही लगडी घालतो. काय काय बोलते तू? धावून पकड. आकाशची लगडी श्रेष्ठ घालते. हा चेष्टा घाल मला लाव. हे दोघेच खेळतायत. चांगली घालते रे चेष्टा लंगडी. मला माहिती. आता सगळ्यांना पकड. तू वाटत मी दुसरा कपडा त्याला चिटिंग नाही पाहिजे.
भाऊजी राफ्टा खेचताय ना पूर्ण जोरात. अक्का कुठे गेली? नाही 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 नाही. उलटा हात जोरसे. आपल्या भारतात खेळायचं अक्का चालेल ना खेळायला. आता ताई आउट झाली पहिली. ताई कर. नाही नाही सगळ्यांनी एक एकदा ये लवकर ये. चेष्टा आउट व्हायचं ना. आता अक्का लगेच आउट होईल. ताई अरे या चेष्टामध्ये आली. बाजूला साईडला मला वाटलं अक्का होईल पण अक्का नाही झाली अजून. डाय मारला रे ताईने डाय. आउट आहे सगळे आउट झाले. श्रेष्ठ नाही झाली. ही श्रेष्ठ मध्ये येते माझ्या. हे मला नाही लागले खेळून दमल्यावरती रुची इथे मस्त झोपली आणि आम्ही आता तिला उठवतोय. कुठं हो या झाडाला चिक्कू बघा किती लागलेत ते. इथे सूर्यफूल आहे यार मला पाहिजे. कुठे हो वाव नाही रुची ओरडतील. चुकीचं आहे असं न विचारता. की कळ्या पण लागल्यात मी एक घेतलं तर काय कुठे ओरड ना. मला पाहिजे सूर्यफूल. तर आता आम्ही चाललो आहोत बीचवरती कारण बीच खूप जवळ आहे इकडनं. सो त्याच्यामुळे आम्ही सतत उठसूट काय काम नसेल तर आम्ही बीचवरती जातो. बीचवरती आता सध्या चाललो तसंच राऊंड मारायला आणि थोडंसं फोटोशूट करायचं ह्या लोकांना तो फोटोशूट आणि थोडासा गेम बेम खेळू. ते बाकीचे पुढे गेलेत. आम्ही दोघं पाठी राहिलेलो कारण सामान ठेवायचं होतं म्हणून. तर सामान वगैरे ठेवलं आणि आता चाललो आहोत बीचवरती. सो तुम्हाला मी आज बघायला मिळाला तर कारण की तोपर्यंत थांबलो तर नक्कीच बघायला मिळेल. नाही थांबलो तर नाही बघायला मिळेल. तर थांबलोच तर सनसेट बघायला मिळेल. तर सनसेट बघूया आपण. आणि इथे अशी छान छान छोटी छोटी दुकानं आहेत. मस्त आहेत ना भारी. आणि हा वेलास गाव आहे की नाही सुंदर छान. आलो होतो इथे बीचवरती जाण्यासाठी बट काय झालं समुद्राचं पाणी इथे बॅकवॉटरच्या इथे सगळं जमा झालं आहे. सो त्याच्यामुळे आम्हाला तिकडे जाण्यासाठी आहे तिकडनं जागा पण ही लोक म्हणाले नको जर भरती आलीच तर मग करणार नाही आपल्याला. मग ह्या साईडला यायला थोडा प्रॉब्लेम होईल. सो त्याच्यामुळे आम्ही अवॉइड केलं जाण्याचं. कारण हे बघा हे पाणी आहे इथे थोडीशी जागा आहे परत पुढे समुद्र आहे. त्यामुळे मग आम्ही कॅन्सल केलं जाणं आणि आता मी रिटर्न चाललो आहोत घरी. आणि आता रात्रीचा प्लॅन आहे जेवायचं. आता काही बसून खेळू उनो वगैरे खेळू आणि मग त्याच्यानंतर जेवायचं आणि जेवल्यानंतर मग आज कुठला मूवी बघायचा आहे ते डिसाईड करायचं आणि त्यानंतर मग बघूया. आणि उद्या आपला निघायचा प्लॅन आहे. इकडनं वेलासला बाय बाय करायचा टाईम आहे. 2 दिवस कसे फटाफट निघून गेले आम्हालासुद्धा कळलं नाही. बट इतकी मजा इतकी मस्ती केली आम्ही इथे वेलासमध्ये की भाई विचारू नका. दोघंच राहिले. मी नाही बघितलं मी तिकडे बघत होतो. दोन तुकड्या एक तुकडी निलेशला. तर मस्त रात्रीची आमची अशी पंगत बसली आहे. आणि आता आहे कुठली मच्छी ही
सुरमई सुरमई. चिकन, कोळंबीचा हाय. रस्सा. तुम्ही किती दिवसाची नावं काढा पुढे तुम्ही खाता हीच काय नाही सुरमई सुरमई. आम्ही खातो राणी वगैरे. आणता तुम्ही घरी आणता सुरमई आणता तुम्ही असं ही नॉर्मल. अशी आमची पंगत बसलेली आहे रात्री जेवणासाठी. आणि आज जेवणामध्ये आहे सुरमई मच्छी. श्रेष्ठा होता सोडून दे. सो आता जेवण झाल्यानंतर आम्ही लोक शतपावली करण्यासाठी आलो आहोत. रात्रीचे वाजलेत 9:15. 9:15 वाजता हा असा नजारा आहे संपूर्ण. सगळं गाव झोपलंय आणि आम्ही आता आलो आहोत. काही माणसं आहेत तिथे. होप सो हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल. आणि जर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर इथे वरती आय बटनमध्ये तो व्हिडिओची लिंक दिलेली आहे. सो तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.